नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. ऑगस्ट महिन्याची सुरुवात कोरड्या वातावरणाने झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्याला ऑगस्टमध्ये पाहायला मिळत नाहीये. पण हीच परिस्थिती पूर्ण महिनाभर असणार आहे का? अल निनोचा धोका जो सांगितला जात होता ते सावट आपल्याला पाहायला मिळतंय का? पाऊस पडतोय पण अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्याच्यामुळे पाऊस नेमका कसा असणार आहे पुढचे काही दिवस हे सगळं आपण जाणून घेऊयात. सध्याची सॅटेलाइट इमेज जर तुम्ही बघितली तर महाराष्ट्रात आपल्याला इतके ढग दिसत नाहीयेत. इकडे एक सिच्युएशन तयार झालेली आहे. या बाजूने जे वारे येत आहेत त्या वाऱ्यांमुळे सध्या थोड्याफार प्रमाणात जो पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय मुंबई असेल किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये तो आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त अतिमुसळधार पाऊस महाराष्ट्रात पडतोय किंवा सातत्यानं पाऊस कोसळतोय अशी परिस्थिती नाहीये. कारण कुठलीही सक्रिय प्रणाली आपल्याला बंगालचा उपसागर असेल किंवा अरबी समुद्र इथे पाहायला मिळत नाहीये. कारण कोरडं वातावरण आहे आणि हे प्रणाली का तयार होत नाही तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण अल निनो सांगितलं जातंय. अल निनो मान्सूनच्या वाऱ्यांना विस्कळीत करतं आणि त्याच्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण त्या भागात तयार होत नाही. पुढची इमेज आपण बघूयात. GFS मॉडेल थोडीशी सविस्तर नेमकी काय परिस्थिती आहे. आता इथे तुम्ही जर बघितलं हे एक इथे कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होत आहे. पण अर्थात ते हळूहळू पुढे कधी येतं कसं येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यावरून ठरेल की पुढचे काही दिवस पाऊस कसा असेल. आता कुठे पाऊस पडतोय तर तुम्हाला हा जो कलर दिसतोय ना निळा तो म्हणजे पाऊस असतो. आता इथे कुठेच आपल्याला निळा कलर जास्त पाहायला मिळत नाहीये. म्हणजे त्या भागात जास्त पाऊस कुठेच नाहीये. फक्त हा थोडासा आपल्याला दक्षिण भारताचा भाग बघितला किनारपट्टी लगतचा इथे थोडासा पाऊस आहे. निळा कलर आहे. बाकी कुठेच पाऊस नाहीये. थोडासा येलो कलर दिसतोय आपल्याला पश्चिम किनारपट्टीच्या भागालगत तिथे थोडासा पाऊस आहे महाराष्ट्रामध्ये. बाकी कुठेच अतिमुसळधार पावसाची परिस्थिती दिसत नाहीये. 1 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत कसा पाऊस झाला ते सुद्धा आपण पाहूयात. त्याच्यावरून आपल्याला कळेल की नेमका कोणत्या भागामध्ये किती पाऊस आहे, कोणत्या भागात कमी पाऊस पडला. आता हे जे तुम्हाला दिसतंय येलो लाल कलर म्हणजे काय, त्या भागामध्ये कमी पाऊस झालेला आहे. त्या भागामध्ये आपल्याला पावसाची तीव्रता पाऊस फार सक्रिय पाहायला मिळत नाहीये. विदर्भातील हे सगळे जिल्हे, अमरावती आपण बघितलं, वाशिम बघितलं, इकडे आपण आलो परभणी, बुलढाण्यात अहमदनगर आपण बघितलं, इकडे सोलापूर असेल, त्याचबरोबर जालना असेल, बीड असेल, या सगळ्या भागांमध्ये मराठवाडा विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला पाऊस पाहायला मिळालेला नाहीये. हे जे जिल्हे आहेत पुणे असेल, त्याचबरोबर सातारा असेल, कोल्हापूर असेल आणि नाशिक असेल, या भागामध्ये चांगला पाऊस झालेला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे आणि थोडे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे ऑगस्ट महिन्याचा विचार केला. अर्थात 5 दिवस झालेत फक्त ऑगस्ट महिना सुरू होऊन. पुढे जाऊन आपल्याला पाहणं महत्त्वाचं असणार आहे कशा प्रणाली तयार होतात, पाऊस कसा असेल. आज लोकमतने जी बातमी दिली आहे ती पाहूयात. त्याच्यावरून आपल्याला कळेल की ऑगस्ट महिन्यात नेमकी काय परिस्थिती पावसाची असणार आहे. याच्यात एक नवीन माहिती ऍड करायची झाली ती म्हणजे IOD इंडियन ओशन डायपोलचा फार महत्त्वाचा भाग असणार आहे अल निनोचे वारे विस्कळीत करण्यासाठी. अल निनो काय करतं, मान्सूनच्या वाऱ्यांना विस्कळीत करतं, त्याच्यामुळे कमी पाऊस होतो. पण आता IOD सक्रिय होणार आहे 20 तारखेनंतर असं बोललं जात आहे. आणि IODमुळे काय होईल तर जो अल निनोचा धोका असतो तो टळला जातो. पाऊस जो आहे तो चांगल्या प्रमाणात अल निनोमुळे होतो. आता इकडे जर आपण बघितलं बघा, IODमुळे भारतातील पावसाचे आकडे सुधारण्याची शक्यता असते. जे हवामान अभ्यासक आहेत अथ्रेय शेट्टी त्यांनी सुद्धा या संदर्भात काय सांगितलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांना जेव्हा विचारण्यात आले या सगळ्या संदर्भात तेव्हा ते काय म्हणाले बघा, हिंदी महासागरात पॉझिटिव्ह IOD सक्रिय होत आहे, त्यामुळे पावसाला बरसण्यास मदत होणार आहे. अपेक्षेप्रमाणे हिंदी महासागरात पॉझिटिव्ह IOD तयार होत आहे. 20 ऑगस्ट नंतर याचा प्रभाव आपल्याला वातावरणात पूर्णपणे दिसून येईल. 20 ऑगस्ट नंतर जो हा पाऊस आहे हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. जास्त प्रमाणामध्ये तो सक्रिय होऊ शकतो कारण IOD जो आहे तो सक्रिय होईल आणि त्यामुळे आपल्याला पाऊस जो आहे तो कंटिन्यू बरसताना दिसेल. पण सध्या कोरडं वातावरण आहे. अलर्ट नेमके काय आहेत ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. त्याच्यावरून आपल्याला कळेल की नेमका कोणत्या भागामध्ये कसा पाऊस आहे. 5 तारखेचा अंदाज बघितला फक्त पुण्यामध्ये ऑरेंज अलर्ट आहे म्हणजे तिथे पाऊस बरसणार आहे मुसळधार. नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे येलो अलर्ट आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. बाकी कुठेच मोठ्या प्रमाणात पाऊस दिसत नाहीये, ग्रीन अलर्ट आहे. 6 तारखेचा अंदाज बघूयात. 6 तारखेला पुणे आणि रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट आहे. साताऱ्याच्या घाट परिसरात ऑरेंज अलर्ट आहे. मुसळधार पाऊस तिथे असेल. बाकी ठाणे, नाशिक, रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात येलो अलर्ट आहे. हलका ते मध्यम पाऊस. विदर्भात पाऊस नाहीये, मराठवाड्यात पाऊस नाहीये. तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं तर विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा एकदा पाऊस कमी झालाय हे आपल्याला दिसतंय.
7 आणि 8 तारखेचा अंदाज जर बघितला तर तिथे सुद्धा आपल्याला फक्त नांदेड, हिंगोली, पुणे, रायगडमध्ये येलो अलर्ट आहे, हलका ते मध्यम पाऊस, बाकी कुठेच पाऊस नाही आहे. 8 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर 8 तारखेला थोडासा पावसाचा जोर मराठवाड्यात वाढलेला दिसतोय. जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर आणि जळगाव, उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये पाऊस आहे. बाकी आपल्याला कोकण, विदर्भामध्ये पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात दिसत नाहीये. तर हा 4 ते 5 दिवसांचा अंदाज होता आणि अशीच परिस्थिती आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्याला सध्या तरी पाहायला मिळणार नाहीये. अर्थात पाऊस नसणारच आहे असं सुद्धा चित्र नसेल. पाऊस बरसणार आहे, पण कंटिन्यू पाऊस जो बरसतो, अतिमुसळधार जो पाऊस बरसतो, तो कमी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचं कारण आहे अल निनो आणि आयोडीमुळे 20 ऑगस्ट नंतर या पावसाच्या बरसण्यामध्ये वाढ होऊ शकते असं सुद्धा बोललं जात आहे. अर्थात जे हवामानाचे प्रेडिक्शन असतील, पुढे कशा प्रकारे प्रणाली तयार होतात, कमी दाबाचे क्षेत्र तयार होतात, या सगळ्यांवर हे अवलंबून आहे. ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच. तुमचे आणखीन काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.